मंडळी, तुम्ही ना आयुष्यात कधी खाल्ला नसेल एवढा टेस्टी रस्सा, चिकन रस्स्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुम्ही प्लीज व्हिडिओ बघा कंटिन्यू. तर अजिबात मसाला नाही त्याच्यामध्ये, खोबरं वाटण वगैरे अजिबात नाही घालायचं. 5च मिनटात होणार, तुम्हाला वाटणार पण नाही तुम्ही नॉनव्हेजची रस्सा केलेला आहे. आणि एवढा भारी ना, खरंच जगात तोड नाही रश्श्याला. असं मी नंदुबाईकडे गेली होती पाठीमागच्या काही दिवसात, तर त्यांनी तिथे बनवलं होतं आणि सेम मी तसा काल बनवला. आणि सगळ्यांनी माझी एवढी तारीफ केली ना, तर मी खूप म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायचा. तर उद्या ना दुपारी मी बिर्याणीचा व्हिडिओ लॉंग एक शेअर करणार आहे, त्याच्यामध्ये तो पण व्हिडिओ रश्श्याचा आहे, तो नक्की बघा आणि बनवा. काय नाही, एकदम सिम्पल आहे. पहा, एका पातेल्यामध्ये तर काल आम्ही ना बिर्याणी पण बनवली होती आणि चिकन 65 पण बनवलं होतं. तर हे बिर्याणीचं साबत हे पहा, असं पाणी गरम करायचं पातेल्यावर. आणि पातेल्याच्या आतमध्ये काय आहे, तेलामध्ये कांदा, हळद, मीठ आणि चिकन वाफलून वरती गरम पाणी करायचं. असं पातेलं भरून ठेवायचं, म्हणजे थोडं थोडं पाणी गरम होईल तसं आतमध्ये टाकायचं, जेवढे आपल्याला आमटी पाहिजे तेवढं. आता ह्याच्यामध्ये वाटण काय आहे, कांदा, लसूण, आलं थोडंसं आणि टोमॅटो हे बारीक पेस्ट करायची. एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये 1 चमचा किंवा 2 चमचे आपला जो चटणी मसाला जो तिखट असेल तो टाकायचा आणि त्याच्यात ते वाटण चांगलं भाजायचं. एवढं भाजायचं ना त्याला, त्याचं तेल सुटेपर्यंत पूर्ण भाजून, आणि ते डायरेक्ट त्या उकळलेल्या पातेल्यात होते. झाला रस्सा एकच.